and in that we study the principles and rule. So friends, what is mean by nomenclature? Friends, name is the means of reference to all living and non-living things. आपण कोणत्याही लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंग्सला जे नाव देतो हे कशासाठी असते? फॉर रेफरन्स. आपल्याला इझी ती गोष्ट मिळते किंवा कम्युनिकेट होते. अँड एनी ऑब्जेक्ट, कोणताही ऑब्जेक्ट नोन टू ह्युमन बीइंग इज गिवन अ नेम टू डिस्क्राईब अँड कम्युनिकेट अबाउट इट. कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही ऑब्जेक्टला आपण काय देतो? नाव देतो. कशाकरिता नाव देतो? की आपल्याला इझी ते मिळते गोष्ट, कम्युनिकेशन इझी होते आणि डिस्क्राईब इझी होते. आपल्या घरातली एखादी वस्तू असली किंवा कोणताही ऑब्जेक्ट असला, आपण जर मागितला की मला पेन पाहिजे, पेनला आपण म्हणजे विश्वासानं नाव दिलेलं आहे, दॅट इज टू डिस्क्राईब अँड कम्युनिकेट अबाउट इट. दी नेम मे बी डिफरंट इन डिफरंट लँग्वेजेस ॲट डिफरंट प्लेसेस. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या रिजनला, वेगवेगळ्या वस्तूला वेगवेगळं नाव असते. आपली इथं जे नाव ज्या वस्तूला असेल तेच नाव दुसऱ्या ठिकाणी त्या वस्तूला असेल असं नाही आहे. सो फ्रेंड्स, नॉमनक्लेचर इज अ प्रोसेस ऑफ स्टँडर्डायझिंग द नेमिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्टँडर्डायझिंग इट मीन्स ते नाव तुम्ही इथे जरी घेतलं आणि इथून जाऊन नागपूरला जरी घेतलं तरी ती वस्तू तुम्हाला मिळेल. दॅट इज अ स्टँडर्डायझिंग दी नेम ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम such that a particular organism is known by the same name all over the world. तुम्ही जगामध्ये कुठेही गेले की त्याच नावानं तुम्हाला ही वस्तू मिळाली पाहिजे, त्याला म्हणतात नॉमनक्लेचर. व्हेन इट कम्स टू नेमिंग ऑफ प्लांट्स, फ्रेंड्स, वी आर द स्टुडंट ऑफ बॉटनी. आता बॉटनीचे नाव म्हणजे प्लांटचे नाव आले. प्लांटचे नाव देताना आपण ह्युमन बिईंगचा रेफरन्स घेणार नाही, प्लांटचाच रेफरन्स घेऊ. So when it comes to the name of plants, it is called as botanical nomenclature. The process of naming the plants, कोणत्याही प्लांट्सला आपण नाव देतो, is based on international rules proposed by the botanists. काही इंटरनॅशनल रूल्स आहे जे वेगवेगळे आपल्या बॉटनीचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी प्रपोज केले, त्यानुसार त्या प्लांट्सला हे नाव दिलं जातं. कशासाठी नाव दिलं जातं? फॉर स्टेबल अँड युनिफॉर्म सिस्टीम. सगळ्या दूर त्याच नावाने ते ओळखल्या गेली पाहिजे वस्तू. म्हणजे या ठिकाणी आज तुम्ही आहे आणि काही दिवसानं तुम्ही इथे सर्व्हिसला आहे आणि काही दिवसांनी तुमची बदली कर्नाटकला झाली. समजा तुम्हाला या ठिकाणी मँजिफेरा इंडिका या नावानं तुम्ही आंब्याला ओळखता. तुम्ही कर्नाटकमध्ये जरी गेले तरी आंब्याला हे मँजिफेरा इंडिकाच म्हणजे तुम्ही ओळखला जाईल. दॅट इज फॉर स्टेबल अँड युनिफॉर्म सिस्टीम इज कॉल्ड ॲज botanical nomenclature. So it is a scientific naming of plants. Listen here, scientific naming of plants according to the rules of ICBN, International Code of Botanical Nomenclature. यांच्या रूलनुसार त्या प्लांट्सला सायंटिफिक नाव देणं. म्हणजे तुम्ही एखादा बटाटा असेल दॅट इज सोलॅनम, किंवा मँगो असेल, किंवा तुळस असेल ऑसिमम सँक्टम, किंवा बाकी काही प्लांट्स असेल, तर तुम्ही सायंटिफिक अकॉर्डिंग टू ICBNनं जर त्या रूल्सनुसार नाव दिलं तर त्या नावानुसार ऑल ओव्हर दी वर्ड्स त्या पर्टिक्युलर्स नावानंच त्या प्लांट्सला ओळखल्या जाईल. दॅट इज अ बॉटॅनिकल नॉमनक्लेचर. फ्रेंड्स, इट हेल्प टू टॅक्सॉनॉमी. हे टॅक्सॉनॉमीला मदत करते, बट इट इज डिस्टिंक्ट फ्रॉम टॅक्सॉनॉमी. Somewhat difference between the botanical nomenclature and the taxonomy. You know friends, plant taxonomy is concerned with the grouping and classifying the plants. आपण प्लांट्सला डिस्क्राईब करतो, आयडेंटिफाय करतो, क्लासिफाय करतो आणि एका विशिष्ट सिस्टीममध्ये त्या प्लांट्सला आपण टाकतो त्याच्यामध्ये. हे टॅक्सॉनॉमीचं काम. पण बॉटनिकल नॉमनक्लेचर काय करते? बॉटॅनिकल नॉमनक्लेचर इट्स प्रोव्हाइड द नेम टू द प्लांट्स. Botanical nomenclature provide the name to the plants, and taxonomy is the identification, classifying and grouping of the plants. Friends, listen here, the local name रात की राणी एका प्लांटचं नाव आहे. त्याचं जे लोकॅलिटी आहे, वेअर द व्हर्नॅक्युलर नेम्स यूज,
हे व्हर्नॅक्युलर नेम रातकिराणी कोण्या ठिकाणी म्हटलं जातं? फॉर एक्झाम्पल वाराणसी. त्याचं ॲक्च्युअल बॉटॅनिकल किंवा सायंटिफिक नाव काय आहे? सेस्ट्रम नोक्टुर्नम. सेस्ट्रम नोक्टुर्नम. आणि लिन, आता हे नंतर आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूच. सो धिस इज अ लोकल नेम रातकिराणी. देन कुठं मिळालं ते लोकॅलिटी? रामनगर वाराणसी. आणि त्याचं बॉटॅनिकल नाव काय आहे? सेस्ट्रम नोक्टुर्नम. तुम्ही जर रातकिराणी इंग्लंडमध्ये जाऊन म्हटलं तर ते प्लॅन तुम्हाला कोणीही सांगणार नाही, परंतु तुम्ही जर त्यांना म्हटलं की सेस्ट्रम नोक्टुर्नम तर ते लगेच सांगेल. So friends, this is the introduction. Now the history about the botanical nomenclature. So botanical nomenclature, friends, has a long history going back to the period when Latin was the scientific language throughout the Europe. पूर्ण युरोपभर लॅटिन लँग्वेज सायंटिफिक लँग्वेज थ्रूआउट दी युरोप. फ्रॉम जे आपले बॉटनिस्ट होते थिओफ्रॅटस, डायस्कोराइड्स अँड अदर ग्रीक रायटर्स. अँड मेनी ऑफ दिस वर्क, जे बॉटनीबद्दलचे वर्क आहे, हॅव कम टू अस, आपल्याला जे मिळालं इन लॅटिन ट्रान्सलेशन. हे जे मिळालं हे सगळं काय आहे? लॅटिन ट्रान्सलेशन आहे. फ्रॉम मिडिवल टाइम्स लॅटिन बिकम द युनिव्हर्सल सायंटिफिक लँग्वेज. अँड मोस्ट रिटर्न प्लॅन्ट नॉलेज, प्लॅन्टविषयी जे जास्तीत जास्त माहिती आहे, वॉज द प्रॉपर्टी ऑफ मंक, पर्टिक्युलरली दी बेनेडिक्टाईन. अँड दी पर्पज ऑफ दोज अर्ली हर्बर्स, याच्या मागचा जो उद्देश होता, वॉज प्रायमरीली द मेडिसिनल रॅदर दॅन द प्लांट सायन्स. देन फ्रेंड्स, दी लिओनार्ड फच, द जर्मन बॉटॅनिस्ट, इज कन्सिडर्ड द ओरिजिनेटर ऑफ द लॅटिन नेम्स फॉर रॅपिडली इन्क्रीजिंग द नंबर ऑफ प्लांट नोन टू सायन्स. अ की इव्हेंट वॉज लिनियस, नंतर आले लिनियस अडॉप्टेशन ऑफ बायनिमियल नॉर्म्स नेम्स फॉर दी प्लांट्स. म्हणजे प्लांट्सला जे बायनॉमियल नॉमनक्लेचर सिस्टीम्स जी प्रोव्हाइड केली ती होतं कारुलस लिनियस. आणि इन हिज बुक, त्या पुस्तकाचं नाव आहे स्पेसीज प्लांटॅरम 1753. सो फ्रेंड्स, लिसन हियर. कॉमन नेम और द व्हर्नॅक्युलर नेम इज द नेम ऑफ प्लांट्स इन पर्टिक्युलर एरिया. तुम्ही एखाद्या विशिष्ट पर्टिक्युलर एरियामध्ये गेले किंवा तुम्ही आमच्या चांदस वाठोड्याला आले किंवा पेठ मांगरूळला गेले, एखाद्या प्लॅन्टला जर पेठ मांगरूळला ते नाव दिलं असेल, त्याच नावानं आमच्या गावात ओळखेल असं नाही, परंतु होऊ शकते, कारण रिजन थोडा लहान असल्यामुळं होऊ शकते, त्या नावानं ओळखू शकते. परंतु तुम्ही जर स्टेट सोडलं तर ते नाव कॉमन नाव बदलू शकते. पर्टिक्युलर एरिया लोकॅलिटी गिव्हन बाय द पीपल. सच नेम्स व्हॅरी फ्रॉम प्लेस टू प्लेस अँड लँग्वेज टू लँग्वेज. जागेनुसार ते नावसुद्धा बदलते आणि भाषेनुसार सुद्धा बदलते. टू ओव्हरकम दी प्रॉब्लेम, आणि हा जो प्रॉब्लेम, ही जी डिफिकल्टी आपल्याला प्लॅन्टच्या नावाबद्दल येतं अबाउट दी कॉमन नेम्स, दी सायंटिस्ट सजेस्ट द नेम इन सच अ वे दॅट इट इज एक्सेप्टेड इन दी वर्ड्स. अशी सिस्टीम सजेस्ट करायची की ऑल ओव्हर दी वर्ल्ड त्या नावाने त्या प्लांट्सला एखादा ॲनिमल्स असेल, झुलॉजिकल नेम असेल, ओळखलं पाहिजे. अँड इज यूज इंटरनॅशनली. बट अगेन दी प्रॉब्लेम रिमेन्स दी सेम, दॅट इज दी लँग्वेज विच इज नॉट युनिव्हर्सल. सो दी बॉटॅनिस्ट ॲग्रीड टू ले डाऊन सर्टन रूल्स. मग हे कॉमन नावानं सगळ्या दूर ते प्लांट्स ओळखले जात नव्हते, म्हणून सर्वच्या सर्व जे बॉटनिस्ट ॲग्री झाले टू ले डाऊन द सर्टन रूल्स अँड कंडिशन्स. दी मेन सजेशन वॉज दी लँग्वेज ऑफ दी नेम शुड बी लॅटिन. म्हणजे जे नावाची लँग्वेज पाहिजे लॅटिन म्हणजे असावी. बिकॉज लॉट ऑफ प्रिव्हियस बॉटनिकल लिटरेचर, जे जुनं जे बॉटनिकल लिटरेचर्स आहे, इज रिटन इन लॅटिन ओनली. And language is not a national language of any country at present, and European languages derived from Latin only. Next, the nomenclature involves the principle governed by rules developed International Botanical Congress and listed in a code. त्या कोडचं नाव आहे इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमनक्लेचर. आणि त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, इट कन्सिस्ट ऑफ 6 प्रिन्सिपल आहेत, 75 रूल्स आहेत आणि 57 रिकमेंडेशन आहेत. सो बिफोर द मिडल ऑफ 18th century, the plant name were generally polynomials consisting of several words in a series.
In 1867, it was put before the Paris Botanical Congress with principle of priority as a basic code. These are the various meetings held by the botanists in various ways. These are the codes, that is the rules. For example, Paris Code 1867, the first International Botanical Congress was held at Paris in August 1867, and about 150 American and European botanists were invited to make the laws of botanical nomenclatures. नंतर रोचेस्टर कोड आहे, नंतर व्हिएन्ना कोड आहे, नंतर सेंट लुईस कोड आहे. हे वेगवेगळे कोड आहे. दर 5-6 वर्षांनी याच्या मीटिंग होते आणि काही जर सजेशन असले ते सजेशन एक्सेप्ट करतात त्याच्यामध्ये. तो याच्याशी आपल्याला काही गरज नाही. दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. ओनली द क्वेश्चन इज आस्क्ड इन एक्झाम, the botanical nomenclatures or the principle of nomenclatures or the rules of the nomenclature. Only for your information, this is the history. Then friends, we comes to about the botanical nomenclature or binomial nomenclatures. So friends, binomial means bi means two and nomenclature means giving the name to the object. So Swedish naturalist Carolus Linnaeus, listen here the name of the scientist Carolus Linnaeus, who started the naming of plant in 1753 as a binomial names. कोण दिली ही सिस्टीम? Carolus Linnaeusनं 1753 in species Plantarum, in which a name with 2 epithets. कोणत्याही प्लांट्सला जे नाव दिले जाईल याला 2 epithet किंवा 2 words. Epithet means words. The naming of plants by 2 words or epithets. He regarded as a founder of taxonomy, that is the study of variation among the organism and arranged in a group to understand, that is a taxonomy. Listen here friends, what is mean by taxonomy? Study of variation among the organism. म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये प्लांट्स असो ॲनिमल असो जे बदल असतात त्याच्यानुसार त्यांना पर्टिक्युलर ग्रुपमध्ये अरेंज करणे आणि पर्टिक्युलर सिस्टीम क्लासिफिकेशन सिस्टीम असेल त्याच्यामध्ये त्याला अरेंज करणे. सो दी फर्स्ट वर्ड in binomial nomenclature, the first word indicate the genus name while the second word denotes its specific epithet. For example, Mangifera indica, EAL. Mangifera indica means amba or mango. Mangifera denote the genus name and indica the species name. And who first discovered the species, that is a Linnaeus, that is written in abbreviated form EAL. Then names are in Latin and are written in italics when printed. ज्यावेळेस तुम्ही हे नाव कॉम्प्युटरवर प्रिंट करता किंवा लिहिता त्याच्यामध्ये ते तुम्ही बघा कोणत्याही पुस्तकामध्ये इटॅलिक्समध्ये दिसतात व्हेन प्रिंटेड. फॉर लिसन इयर मॅन्जिफेरा इंडिका इयर. तर मॅन्जिफेरा इंडिका हे लॅटिन इथं याच्यामध्ये आहे, इटॅलिक्समध्ये आहे, कारण हिअर इज इन प्रिंटेड. देन व्हेन इट इज हँड रिटन, तुम्ही जर हाताने लिहित असाल, बोथ दी वर्ड्स आर सेपरेटली अंडरलाईन. दोन्हीच्या दोन्ही जे शब्द आहेत जीनस आणि स्पेसीज मॅन्जिफेरा इंडिका बोथ आर सेपरेटली अंडरलाईन, बट केव्हा? व्हेन इट इज हँड रिटन. नेक्स्ट, द फर्स्ट लेटर ऑफ द जीनस इज ऑलवेज रिटन इन कॅपिटल लेटर्स. पहिलं जे नाव आहे हे कॅपिटलमध्ये, मॅन्जिफेराचा यम हा कॅपिटलमध्ये. while the first letter of the specific म्हणजे स्पेसिफिक स्पेसिसचा जो वर्ड आहे त्याचं पहिलं अक्षर आहे स्मॉल कॅपिटल इन, दॅट इज अ सेकंड वर्ड इन स्मॉल लेटर. लिसन हिअर मॅन्जिफेरा इंडिका द लिनियस. देन द जेनेरिक नेम is always as a noun, means it may be a color of that plants or adjective. For example, Sarracenia, name after the scientist Michael Sarracen, याच्यावरून त्या प्लांटचं नाव ठेवलं Sarracenia. Then the species is always an adjective, त्याचा काहीतरी ॲडजेक्टिव्ह काही विशेषण असेल. फॉर एक्झाम्पल, व्हाईट जर फ्लॉवर असेल तिला अल्बा म्हणतात, व्हाईट फ्लॉवर इट इज अल्बा. फॉर ब्लॅक कलर नायग्रम, ब्लॅक कलर जर असेल फ्लॉवर त्याला नायग्रम म्हणतात. शेप ऑफ द लीप असेल, फॉर एक्झाम्पल सॅजिटेट जर शेप असेल तर सॅजिटिफुलिया. देन द नेम ऑफ द ऑथर सायटेड इन ॲब्रिवेटेड फॉर्म, ज्यांनी हे स्पेसीज आयडेंटिफाय केली किंवा ज्यांनी डिस्कवर्ड केली त्याचं नाव ॲब्रिवेटेड फॉर्ममध्ये त्याच्यानंतर लिहिणं. बट नेव्हर अंडरलाईन, त्याला अंडरलाईन नाही करायचं. इट हेल्प इन व्हेरीफाईंग द डेट्स ऑफ पब्लिकेशन. फॉर एक्झाम्पल लिसन हिअर,
the Mangifera indica L. L means Linnaeus. Next, if the name of the plants is jointly published, दोन सायंटिस्टनं जर पब्लिश केलं असेल बाय टू ऑथर्स, देअर नेम्स लिंक्स बाय इट ऑर अँड. आपण इट लिहित असतो मधामध्ये, इटचा अर्थ जर दोन सायंटिस्टनं त्या प्लॅन्टचं नाव पब्लिश केलं असेल तर. व्हेन मोर दॅन 3 ऑथर्स, 3 पेक्षा जास्त असेल, सायटेशन रिस्ट्रिक्टेड टू फर्स्ट ऑथर, पहिल्याच ऑथरचं राहील, फॉलोड बाय इट ऑल. म्हणजे 3 पेक्षा जास्त असेल तर पहिल्याचं फक्त लिहायचं, बाकीच्यांना काय लिहायचं, इट ऑल. म्हणजे 5 जणांनी शोधून काढलं तर पहिल्याचं लिहायचं, बाकीच्यांना काय लिहायचं, इट ऑल. देन नेम शुड बी व्हॅलिडली पब्लिश. व्हॅलिडली पब्लिश मीन्स दॅट इज अकॉर्डिंग टू रूल्स. जे रूल्स आहे इंटरनॅशनल कोड ऑफ प्लांट्स, अल्गी, फंजाय अँड प्लांट्स और ICBN, त्याच्या रूल्सनुसार पाहिजे. दॅट इज प्रिंटेड मॅटर डिस्ट्रीब्युटेड टू द जनरल पब्लिक और बॉटॅनिकल इन्स्टिट्यूशन. हे जे प्रिंटेड मॅटर्स आहे हे डिस्ट्रीब्युटेड टू द जनरल पब्लिक और बॉटॅनिकल इन्स्टिट्यूशन. नेक्स्ट फ्रेंड, व्हेन अ टॅक्सॉन. टॅक्सॉन म्हणजे काय, टॅक्सॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक. टॅक्सॉनॉमिक ग्रुप कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल किंगडम आहे, डिव्हिजन आहे, क्लास आहे, ऑर्डर आहे, जीनस आहे, स्पेसीज आहे. दीज आर दी टॅक्सॉन. आणि इकडे एखादी स्पेसीज असेल कोणती, मॅन्जिफेरा इंडिका आहे तर मॅन्जिफेरा जीनस हा एक टॅक्सॉन, स्पेसीज एक टॅक्सॉन, एन्जिओस्पर्म एक टॅक्सॉन, डायकॉटिलेडॉन इज अ टॅक्सॉन. व्हेन अ टॅक्सॉन ऑफ लोअर रँक मीन्स स्पेसीज रँक इज अल्टर्ड, इट इज इन अप्पर रँक. दी ऑथर, जर करायचं असेल तर दी ऑथर हू फर्स्ट पब्लिश धिस, ज्यांनी पहिल्यांदा पब्लिश केलं, धिस सायटेड इन पॅरेंथेसिस, त्याला कंसामध्ये टाकायचं, फॉलोड बाय द नेम ऑफ द ऑथर अफेक्टेड द अल्टरनेशन. ज्यांना अफेक्ट केलं अल्टरनेशन त्याचं त्याच्यानंतर नाव. फॉर एक्झाम्पल हिअर सायट्रस ऑरेनियम व्हेरायटी ग्रँडिसियल, व्हेन राईज टू रँक ऑफ स्पेसीस, त्याचं इट बिकम्स सायट्रस ग्रँडिसियल आणि नंतर ओबेस. देन फ्रेंड्स, प्रिन्सिपल ऑफ ICBN. So there are 6 principles. Always ask the question, describe or give the principle of ICBN. Number 1, botanical nomenclature is independent of zoological nomenclature. Zoological nomenclature पेक्षा botanical nomenclature हे काय आहे, independent आहे. That is, the code applies equally to the names of taxonomic group treated as plants. Second, application of name of taxonomic group. कोणत्याही टॅक्सॉनॉमिक ग्रुपला तुम्हाला जर नाव द्यायचं असेल, इज डिटरमाइंड बाय मीन्स ऑफ नॉमनक्लेचरल टाईप. नॉमनक्लेचरल टाईप्स. नॉमनक्लेचरल टाईप्स म्हणजे काय, तुम्ही एखाद्या जंगलामध्ये फिरायला गेले, तिथून 5-6 प्लांट आणले, त्याच्यापैकी एका प्लांटचं तुम्ही डिस्क्रिप्शन केलं, दॅट जे पहिल्यांदा प्लांट डिस्क्राईब केलं त्याला एक असं नाव दिलं, तर ते म्हणजे नॉमनक्लेचरल टाईप. त्याच्यावरून तुम्ही बाकीच्या प्लांटचं काय करू शकाल, आयडेंटिफिकेशन करू शकाल. दॅट इज अ नॉमनक्लेचरल टाईप. That is the name of taxon permanently attached. Then third, the nomenclature of taxonomic group is based on priority of publication. Fourth, each taxonomic group with particular position and rank can bear only one correct scientific name. एका प्लांटला एकच नाव. The earliest, that is according to rules except in specific cases. Fifth one, scientific name of taxonomic group are treated as Latin regardless of their derivation. हे जरी असलं तरी ट्रीटेड कोण्या भाषेत करा, लॅटिनमध्येच. आणि 6वं, the rules of nomenclature are retroactive unless expressly limited. म्हणजे जुने काही नावं दिलेले असेल ते सुद्धा हा नियम त्याला सुद्धा लागू होईल. So friends, thank you. Any difficulty ask to me, I will provide it you. Thank you.